आज सकाळी साताऱ्याला हादरवणारी घटना घडलेली होती। साताऱ्यापासून जवळच असलेल्या प्रतापसिंह नगरमध्ये ज्या ठिकाणी आत्ता मोठ्या प्रमाणात शासकीय मेडिकल कॉलेजचं काम चालले, या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या महिलेवर एका अज्ञात व्यक्तीनं सुरा घेऊन हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या गळ्यातली जे काही सोन्याचे चेन मंगळसूत्र होते ते हिसकावून घेऊन गेले। अशी घटना घडणे अत्यंत दुःखद घटना आहे। शांत झालेला प्रतापसिंह नगर पुन्हा डोकं वरती काढतोय का अशी संभावना व्यक्त होते। या ठिकाणी या परिसरामध्ये पूर्ण भीतीचं वातावरण आहे। आज आपल्यासोबत त्या महिला आहेत ज्यांच्यावर हा प्रसंग बेतलेला आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नेमकं काय सकाळी काय घडलेलं होतं आणि पोलीस प्रशासनाकडून त्यांना नेमकी काय एक सातारकर एक महिला म्हणून काय अपेक्षा आहे, काय सांगाल सकाळी काय घडलं होतं? आम्ही नेहमीप्रमाणे चालत आलो इकडे, तर अचानक आम्हाला काही कळलं नाही। आज गाडी येऊन थांबवली त्यांनी जवळ आणि हातातला सुरा दाखवून गळ्यातला नेलं। तर तुम्ही या मार्गाला नेहमी म्हणजे नेहमी नाही येत, आम्ही कधी तर येतो। कधीतरी म्हणजे या ठिकाणी पूर्वी तो जी काही व्यक्ती होती त्याने तुमच्या आजूबाजूला असं चक्र मारून गेला होता, पाहिलं होतं तुम्हाला आणि नंतर आला, असं काय घडलं होतं? नाही, एवढं काही लक्ष दिलं नाही आम्ही। अचानक सगळे घडलेले घटना अचानक घडलंय। आपण राहिलं याच परिसरामध्ये हो। एकंदरीत ही घटना जी घडलेली या घटनेवर पोलीस प्रशासनाकडनं आता चौकशी चालू आहे, आरोपी कुठं आहे ते शोध चालू। तुमची नेमकी पोलिसांकडनं एक महिला म्हणून, एक रहिवासी म्हणून, एक सातारकर म्हणून काय अपेक्षा आहे? तपास काय सांगाल ते? घाबरू नका, जे घडले ते काय तुम्हाला पोलिसांकडनं काय अपेक्षा आहे? एकंदरीतच या ताई खूप घाबरलेल्या आहेत। सकाळी घडलेल्या प्रसंग आहेत, अद्यापही त्यांच्या अंगावर आत्ताही थरकाप त्यांच्या अंगावर आपल्याला पाहायला मिळते। घटना दुःखद आहे। आपण साताऱ्यामध्ये पाहतोय, सातारा शहर विभाग असू दे किंवा शाहूपुरी पोलीस विभाग असू दे, या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना ह्या कंटिन्यू घडत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये भीती आहे। सातारा पोलिसांना आव्हान आहे की सातारा पोलिसांनी या अशा ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी जेणेकरून अशा प्रकारच्या घटना यापुढं साताऱ्यामध्ये घडू नये। तरुण भारतसाठी मी तबरेज बागवान, प्रतापसिंह नगर, सातारा।